वैष्णवी हगवणीच्या पती, सासू आणि नंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. शिवाजीनगर सत्र न्यायालयाचा निर्णय. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी जालिंदर सुपेकर यांना गृह विभागाचा दणका. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या 3 कारागृहांचा उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार काढला. अनिल कसपटेंनी हगवणेच्या वकिलांचे सर्व आरोप फेटाळले. विषयाला कलाटणी देण्यासाठी वैष्णवीच्या चारित्र्याबाबत चुकीची वक्तव्य, अनिल कसपटेंचा आरोप. शशांक हगवणेकडून वैष्णवीला 8 दिवस वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण. पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर. हगवणे कुटुंबाला कसपटे कुटुंबाकडून चांदीची भांडी आणि चांदीच्या गौराई भेट. महागड्या भेटवस्तू देतानाचा व्हिडिओ समोर. महाराष्ट्रात पुन्हा विक्रमी परकीय गुंतवणूक. देशाच्या 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत दिली माहिती. 2019 मध्ये ठाकरेंनी आम्हाला धोका दिला, पण राजकारणात वाट शोधावी लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला, तर फडणवीसांनी नीतिमूल्य का जपली नाहीत, संजय राऊतांचा सवाल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही संवादात चांगले नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. या मताबाबत ते दोघेही मला माफ करतील, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग. अमित शहांच्या दौऱ्यानंतर आता बैठकीचं सत्र सुरू. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलिनीकरणावरून मतभेद असल्याच्या चर्चा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घ्यायला राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध असल्याची चर्चा. पुढचे 5 दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर राहणार. महाराष्ट्रातील काही भागात रेड अलर्ट जारी. पश्चिम किनारपट्टीला हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा. आणि पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये IPLचा पहिला क्वालिफायर सामना खेळवला जाणार. कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट प्रेमींच्या नजरा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.